नमस्कार मित्रांनो. पारू 20 मार्च भागामध्ये पारूला सारखं आठवत असतं की दिव्याई बोललेली असते की पारू उद्या ती डोळ्यावाली मुलगी येणार आणि आदित्यसाठी ती व्यवस्थित ऐकणे हे तू पारखून घ्यायचं. पण प्रीतम बोललेला असतो की पारू, मी दादासाठी पहिलेच मुलगी सिलेक्ट केली. पारू बोलते, कोण आहे ती मुलगी? आता प्रीतम तिला मोबाईलमधील आरसा दाखवतो. हे बघून पारूला खूप आनंद होतो. प्रीतम म्हणतो, पारू तू स्वतःला बदल ना, तू शुद्ध बोल. पण हे सगळं मारुती ऐकत असतो. आता मारुती पारूला खूप काही बोलतो आणि जाणीव करून देतो की मी या घरातील ड्रायव्हर आहे. ह्या लोकांसाठी मी गाडीचा दार उघडतो. त्यामुळे तू ह्या भ्रमात राहू नको. तू या घरची सून होशील. आता पारू आदित्यकडे जाते. तर आदित्य पण खूप खुश असतो आणि म्हणतो, पारू त्या मुलीला पारखायची तुला गरजच नाही वाटणार, कारण ती अगदी तुझ्यासारखी असणार. रात्री फिरत असताना हे पारूला सारखं आठवतं. ती माझ्या नशिबात काय लिहिलंय काय माहिती. एकीकडे दिव्याई सांगतात त्या मुलीला पारखून घे आणि दुसरीकडं आदित्य सर लय खुश आहे ती पोरगी येणार म्हणून. उद्या जर खरंच ती मुलगी आली तर दिव्याई त्या मुलीशी आदित्य सरांचं लग्न ठरवणार. मग मी काय करू? बा आता बोला, तू अजिबात स्वप्न बघायचे नाही. या घरची सून व्हायची माझी लायकीच नाही. आता पारू खूप अस्वस्थ असते. पण तेवढ्यात तिचं लक्ष बाहेरील डस्टबिनमध्ये जातं. ती म्हणते, अरे ह्यामध्ये काय फाडून फेकलंय? काही कामाचं नाही ना? ती सगळे कागद गोळा करते आणि घरी घेऊन जाते. आता एक एक करत सगळे कागद जोडते आणि स्वतःचं स्केच बघून आता पारू हादरते आणि म्हणते, म्हणजे हे डोळे माझे आहेत? म्हणजे त्या लोभतील डोळे माझे? आता पारू एवढी शॉक असते. तुम्हाला काय वाटतं? पारूने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.